मित्रांनो नमस्कार. जय बळवंतांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो मी आता आलो आहे बेळगावमध्ये आणि आपल्या कुटुंबातील अगदी जुने सदस्य आणि अगदी जवळचे असले कुटुंबातील आपले सदस्य महादेव पाटील साहेब यांच्या घरी आलो आहे. खरंच खूप दिवसापासून भेटण्याची इच्छा होती. परवा आमची भेट झाली होती संकेश्वरमध्ये, पण अगदी धावती भेट होती. अशी म्हणजे अगदी अगदी असं जवळ अगदी वेळ पडून अशी भेट नव्हती. त्यामुळे मग आज निर्णय घेतला साहेबांनी आणि मी की आपण एकदा असं वेळ काढून भेटूया. तर त्यासाठी भेटण्यासाठी त्यांच्या बेळगाव येथील घरी आलो आणि घरी आल्यानंतर खूप छान स्वागत झालं. खूप चांगलं बोलता आलं. चांगल्या विषयावर बोलणं झालं. खूप म्हणजे मामांच्या विषयी इतकं भरभरून बोलणं आणि ते पण मामांचे अनुभव घेतलेल्या व्यक्तीबरोबर बोलणं खूप म्हणजे खूप सुंदर अनुभव आहे. आणि खरंच आपण त्या सगळ्या घरातल्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, महादेव पाटील बोलतो मी. हे जवळजवळ 4-5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज हा दुग्धशर्करा योग आला की सरांचे पाय आमच्या घराला लागले आणि खरोखर म्हणजे सरांचे सहवास झालं की मामांचा सहवास असल्यासारखं जाणवतं आणि मिसेसला सुद्धा एक अद्भुती आली म्हणजे आत्ताच लगेच. म्हणजे खरोखर म्हणतो की सर जे बाळूमामांच्या सवंगच्या संगतीमध्ये जातात त्यावेळी त्यांनाही ते बाळूमामांचे व्हायब्रेशन येतात आणि ते आता ते हळूहळू त्यांच्या रूपातून आम्हाला मामांचं दर्शन होतं आणि त्यांनी खूप चांगलं कार्य केलं की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये व्हिडिओवरून मामांच्या सवंगडीची माहिती, मामांचे अनुभव, खरोखर जिवंत अनुभव लोकांना दिले आणि हे त्यांचं कार्य पुढे जोरदार उत्कृष्टपणे चालू राहील अशी मी सदिच्छा देतो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. हे आमचंच कार्य आम्ही समजतो, त्यांचं नाही, आमचंच आहे. जय बाळूमामा. जय बाळूमामा. खरंच खूप सुंदर आणि असंच आपलं सगळ्यांचं कार्य आहे हे आणि सगळ्यांनी असंच चालू ठेवूया. कारण हे कार्य सुरू झाल्यामुळं तुमच्या आणि माझ्यासारख्या अनेक लोकांच्या आयुष्यात मामा येतील आणि त्यांचं आयुष्य चांगलं होईल यासाठीच चांगलं कार्य सुरू आहे. नमस्कार, शुभांगी अमित पाटील. नमस्कार, मी मिसेस तुम्हाला. काय तुम्ही आदमापूरला गेलाय का? हो, मी जाऊन आले. भरपूर वेळा जाऊन आले, 4-5 वेळा तर जाऊन आले. तुम्हाला मेतक्याचा अनुभव सांगा. मेतक्याला पहिल्यांदाच आम्ही म्हणजे जाऊन आलोय बऱ्याच वेळा, पण मी आरतीला उपस्थित राहिले आणि इथलं वातावरण इतकं सुंदर होतं ना की आपण एका वेगळ्या विश्वात गेल्याचा भास झाला आणि असं वाटलं की बाळमामा प्रत्यक्ष आपल्याशी बोलतायत आणि मी सांगू शकत नाही, तो अनुभव मध्ये अद्भुत भयानक होता, खूप छानच. म्हणजे बाळूमामांशी आपण प्रत्यक्ष भेटलोय, बोलतोय, असाच तो अनुभव होता आरतीच्या वेळेला. आणि ही आरती मी तिथून पुढे जेव्हा जेव्हा येईन त्यावेळेला जाणारच आहे आरती. आरतीला उपस्थित राहा, जरूर उपस्थित राहा. तुमच्या ज्या काही इच्छा होती ती नक्की पूर्ण होतील, साक्षात्कार होईल. राऊत सर वेळात वेळ काढून आले, खूप आनंद वाटला. आणि सर आपलं हे मामांच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलचं काम जोरदार पुन्हा जोरदार, कितीही विघ्न होते, कितीही इथं शत्रू असले तरी खंबीरपणे आपलं हे काम चालणार, मला विश्वास आहे. नक्की नक्की नक्की. जय बाळू. आणि खरंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे हे अनुभव यायला लागलेत. खरंच सगळ्यांनी आता जसा अनुभव ऐकला तुम्ही तसं मामांच्या मेतक्याच्या मंदिरामध्ये जाऊन आरतीचा एकदा अनुभव घ्या. कारण आरतीचा अनुभव इतका सुंदर आहे तिथला. मी सुद्धा तिथली आरती ऐकलेली आहे. फार म्हणजे फार सुंदर आरती तिथली होते. कारण आरती जी काय होते ते बाहेर ऐकू येते, हे विशेष आहे. आतले जे गुरु म्हणतात आरती ते बाहेर शब्द त्याचे ऐकायला येतात, हे फार महत्त्वाचं आहे आणि फार सुंदर अनुभव आहे. मामांचे असे अनुभव तुम्ही सुद्धा तुम्हाला जे काय अनुभव आले असेल ते नक्की शेअर करा. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग. नमस्कार. इथं खिंडी वरवड्यामध्ये मी निघालोय गगनगिरी आश्रमाकडे भेटणार. गगनगिरी आश्रम. तर मला इथं आपल्या कुटुंबातील एक सदस्य भेटतात. माझं नाव बळवंत पाटील, आवळी बुद्रुक. तुमचे व्हिडिओ बघून मला फार चांगले वाटतात. बाळूमामाची माहिती अगदी पहिल्यापासून मला चांगली, म्हणजे वयस्कर व्यक्तीपेक्षा एका तरुण व्यक्तीनं चांगली माहिती सांगितली, हेच अभिमानास्पद वाटतंय. एवढंच, बाकी काय सांगू. आणि कधीपासून बघताय? बरेच वर्षापासून बघतो, बरेच दिवसापासून बघतोय. एक तुमचा बरेच संग्रहाचा एक तुमचा पेनड्राईव्ह चोरीला गेला, हे पण मी जरासं आठवलं. वाईट वाटलं ते बघून, मला ऐकून वाईट वाटलं आणि सगळ्यात वाईट वाटलं. ठीक आहे. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग. जय बाळूमामा. आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले तर आपण माझं नाव शुभम मोहनराव कोळी, मी राहणार कागल. आम्ही फर्स्ट व्हिडिओपासून त्यांचे यूट्यूबला व्हिडिओ बघते बाळूमामांच्यावरचे. अत्यंत सुंदर आणि बाळूमामांच्या जीवनावर संपूर्ण पोहोचवतात, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद.
आणि असंच त्यांना त्यांचे व्हिडिओ बघून सबस्क्राईब करा, त्यांना फॉलो करा. बस जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं. तर नमस्कार. इथं आप्पाचोरीमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटला आहे. आपण ओळख करून घेऊया. नाव सांग. अभिजित विश्वशेट्टी. काय करतोस? कितवीला आहेस? 9वी. 9वी. कसं इथं कसं काय आलतंस? आलतो कौलाला आलतास का दर्शनला? दर्शनला आला होतास. हं. झालं दर्शन? होय. गाव कुठलं? उपळाय उपळाई तालुका माडा जिल्हा सोलापूर. सोलापूर. आणि कोण आले बरोबर? आजोबा. ह्याने पण विशालजी पण सोलापूरचे आहे. माडा तालुका. तुमचा माडा तालुका. गाव शिरशिंगे. शिरसिंगे. शिरसिंगे काय? शिरशिंगे. शिरसिंगे माहीत आहे गाव तुला? काय मोठा होऊन काय होणार आहेस? पोलीस. पोलीस. वा, सांगत जा देवाला सारखं. जय बाळू. काल औषध दिल्यात वाटतं की परवा औषध पाठवून दिल्यात की गोळ्या पाठवून दिल्यात ना परवा पाठवल्यात की. पाठवलं. त्यांच्या ह्यानंच मी हे सगळं झालंय. कळालं का नाही? तर माझ्याजवळ आता काय नव्हतं केलं मी. डॉक्टर साहेब कळालं का? तुमचं नाव निघतंय बघा. इथं आल्यानंतर तुमचं नाव निघतंय. ते म्हणतात की तुमच्या गोळ्यामुळेच मला मी येऊन इथं हे चाललोय करून म्हणतात. औषध गोळ्या देऊन म्हणजे किती महत्वाचं आहे बघा. हा. तुम्ही इथं गोळ्या देताय त्यामुळेच हे सगळं चाललंय म्हणतात जोग मामा. हा. तर डॉक्टर विरकर साहेब जे आहेत, दादासाहेब विरकर साहेब, जे ज्यांचा दवाखाना शिरोळला आहे हा. आणि ते राहतात कवठे महाकाळपाशी. कवठे महाकाळमध्ये राहतात ते. तर त्यांचे फार मोठी सेवा होते की दर महिन्याला रघुनाथ जोग मामांना औषधं ते पुरवतात. आणि रघुनाथ जोग मामा इथं आल्यानंतर मला नक्की त्यांचं एकदा आठवण केल्याशिवाय राहत नाही. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग बरं. मित्रांनो, आपण आलो आता माणगावमध्ये रघुनाथ जोग मामा यांच्याकडे. आणि आपल्यावर आहेत संदीप कांबळे, जे गडंगलजचे आहेत. त्यांच्या हस्ते आपण पेन्शन ही ह्या महिन्याची पेन्शन सुपूर्द करूया. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग बरं. मित्रांनो, ह्या महिन्याची फक्त पेन्शन, गेल्या महिन्यात मला यायला जमलं नाही, पण सध्या तरी ह्या महिन्याची फक्त पेन्शन देणार आहे. आणि पुढचे गेल्या महिन्याची पेन्शन आपण पुढच्या काहीतरी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करणार आहोत. कारण त्यामुळं आपण ह्या गेल्या महिन्याची पेन्शन ह्या वेळेला मला 2000 द्यायची होती, पण अनायासे मी फक्त ह्या महिन्याची 1000 रुपये पेन्शन देणार आहे. आणि गेल्या महिन्याची पेन्शन आहे ती नंतर पुढच्या वेळेला काहीतरी ॲडजस्ट करायची आहे. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग भलं. चांग भलं. बोला बोला. बाळूमांच्या नावानं चांग भलं. विठ्ठल प्रतिभाच्या नावानं चांग भलं. आलसनाप्पांच्या नावानं चांग भलं. मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. महालिंगरायाच्या नावानं चांग भलं. शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भलं. विठ्ठल प्रतिभाच्या नावानं चांग भलं. आलसनाप्पांच्या नावानं चांग भलं. मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. आई मलगूबाईच्या नावानं चांग भलं. बोला बोला बोला. बाळूमांच्या नावानं चांग भलं. बसा. भक्ती पण ते मामांचं गाणंच वेगळं आहे. पण आता सुद्धा चाललंय की नाही, बरी कर चाललंय काम जोरात आता मामांचं. कळालं काय? ते काय म्हणत होता मामा, माझ्या ह्याला कार्याला जो हातभार लावल त्याच्या कार्याला मी हातभार लावणार. मला कोण माझा म्हणल त्याला मी माझा म्हणणार. मला कोण ओळखल त्याला मी ओळख देणार. कळालं काय? नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही, आणि परोपकारासारखं पुण्य नाही. नीती पाहिजे, धर्म पाहिजे आणि परोपकार, ह्या 3 गोष्टी सांभाळा म्हटला मामानं. कळालं? आता ह्या 3 गोष्टी म्हणजे काय? नीती म्हणजे खरं सत्य बोलायचं, असत्य कुठं करायचं, फसवायचं नाही कोणाला. नीती ही राहिली. धर्म करायचा, 5 पोटाला धर्म करायचा. जिथं धर्म आहे तिथं जय आहे म्हणाला. जिथं धर्म आहे तिथं जय आहे म्हणाला. त्याचा जय निश्चित होणारच म्हणाला. नीतीसारखं फळ नाही, परोपकारासारखं पुण्य नाही. पुण्य मिळवायचं झालं तर परोपकार केला पाहिजे. कोण का आपल्या दाराला येणार, 10 रुपये मागितलं तर 1 रुपयाकडून त्याला द्यायचं उसरणारे. ज्याला परत देऊन दिलं तर जाय ना तिकडं, असं मामा म्हणायचं. आणि ह्या 3 गोष्टी सांभाळा म्हणजे तुम्हाला काही कमी पडणार नाही. घरातलं निघाल्यापासून मी तुमचे पावलं मोजतोय म्हणाला. माझा आहे ते माझ्याकडे येणार, त्याला कुठेही वाटत मी अडचण आणून देणार नाही. जरी अडचण आली तरी त्याचं निरसन मी करणार म्हणतो तो मामा. मला कोण मानल त्याला मी मानणार. कारण माझ्या बिराडात मी मला जर कोणाचं जर दर्शन घ्यायचं झालं तर मी मेंढरात आहे म्हणून सांगितलं. कळलं का? मी देवळात बसणारा बाळू धनगर नाही म्हणाला. ज्याला जायचं असेल, ज्याला काय आपलं मागणी मागायची असेल त्यानं बकऱ्यात यायचं, त्याला मी देणार. त्याची शेळी मेंढीची सेवा करा म्हणाला. कळलं काय? का आहे? धर्म केला पाहिजे, कुणावर करण्याचा उपकार केला पाहिजे. मुख्या प्राण्यावर उपकार करा म्हणाला. तुम्हाला काही कमी पडू देत नाही म्हणाला. तेव्हापासून आम्ही मेंढरे राखले, सगळे केलं, झालं. आम्हाला उदाहरण दिलं तेव्हानं. कळालं काय? फक्त हिने आलं आमच्याबद्दल की आम्हाला बाळूमामा आल्यागत झालं.
म्हणजे मामांचा अभंग पूर्ण आम्ही ऐकला होता. म्हणून म्हणतो जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तो जो साधू तो जो संत जाणावा तेच देव बसे असे मामांचा अभंग. मना सज्जना भक्तिपंथेशी जावे तेथे श्री हरी पावी जेते स्वभावे ज्यांनी निंदे ते सर्व सोडून द्यावे ज्यांनी वंदे ते सर्व भावे करावे मना धारिष्ठ हे जे जेव्हा धरावे. बरं आमच्या आई कुठे गेल्यात? हा आमच्या आई कुठे गेल्यात? ते आज ते बारसे काय पाहुण्याचं नातवाचं वळीवड्याला गेल्यात. बरं बरं बरं. तुम्ही येता का नाही काय काय कोणाला माहिती नाही असं म्हणलं त्याने. ते काय आणून ठेवल्यात फराळाला तुम्हाला. नाही नाही घेतो ना घेतो बसा 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 घेतो बसा घेतो. संदीपजी